मंडळी, आज आहे ना आपण एक पुरीचा प्रकार बघणार आहोत। ही जी पुरी केलेली आहे ना ती मी लाल भोपळ्यापासून केलेली आहे। आता लाल भोपळ्याची गोड पुरी म्हणजे घाऱ्या तुम्हाला माहितीच असतील। ही मात्र तिखट मीठ घालून केलेली खमंग अशी पुरी आहे। मस्त खमंग अशी ही पुरी होते। चवीला खूप छान लागते। करायला ही खूप सोपी आहे। दह्याबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, तिखट लसूण चटणीबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता किंवा नुसती सुद्धा खायला खूप छान लागते बरं का। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण अशा वेगळ्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीनं कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता बघा, इथं मला एक हिरवा भोपळा मिळालेला आहे। कच्चा आहे हा मी चिरून घेतला। तुम्ही बाजारातून तयार भोपळा आणला तरी काही हरकत नाही। आता ह्या भोपळ्याचे मी बारीक काप केले, आतल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता हा भोपळा मी खिसून घेते। आता इथं मी साधारण अर्धा किलो भोपळा खिसून घेत आहे। जसा भोपळा आपण परतून घेईल तसा तो कमी होतो, त्यामुळं इथं आपल्याला भोपळ्याचा खीस जरा जास्तच लागणार आहे। हे बघा, साधारण 3 मोठ्या वाट्या भोपळ्याचा खीस मी घेतला। त्याचबरोबर आलं, हिरवी मिरची, तीळ, ओवा, तिखट, धने जिरे पूड हेही साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण पहिला भोपळ्याचा खीस आहे तो परतून घेऊया। त्यासाठी मी तेल गरम केलं, साधारण 1 चमचा तेल गरम केलं। तेल गरम झाल्यानंतर जो आपण खीस केलेला आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेऊ। इथं साधारण 3 मोठ्या वाट्या भोपळ्याचा खीस आपण केलेला आहे। आता हा खीस आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता हे जे मी प्रमाण घेतलंय त्यामध्ये 4 ते 5 जणांसाठी पुरेशा पुऱ्या होतात। एकदा का चांगला हा भोपळ्याचा खीस तेलामध्ये परतून झाला की आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि तो शिजवून घेऊ। आता इथे मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आणि भोपळ्याचा खीस शिजवून घेतला। अधूनमधून मिश्रण परतत होते बरं का। आता भोपळ्याचा खीस व्यवस्थित शिजलेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून पसरून घेते आणि तो पूर्ण गार करून घेते। तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ। साधारण एक अर्धा इंच आलं आणि हिरव्या मिरच्या, इथं मी 2 तिखट आणि 3-4 साध्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। ह्याचं वाटण केलं। चला, आता इथं शिजवलेला भोपळ्याचा खीस पण गार झालेला आहे। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया। मिठाचे प्रमाण जरा जास्त घाला, कारण ह्याच्यामध्ये परत पीठ बसणार आहे। तयार केलेलं मिरची आणि आल्याचं वाटण घालूया। आता थोडासा ओवा, साधारण अर्धा चमचा ओवा घेतला, तो हातावर चोळून त्यामध्ये घातला। जिरेपूड अर्धा चमचा घालायची, तसेच धनेपूड 1 चमचा घालायचा आहे। आणि आता इथं मी बेडगी मिरचीचं तिखट वापरले। आपण मिरचीचं वाटण घातलेलंच आहे, पण रंग चांगला येण्यासाठी मी बेडगी मिरचीचं तिखट 1 चमचा आणि आता तीळ 1 चमचा घालायचे। आता हे मिश्रण चांगलं कालवून घेऊ। त्याच्यानंतर ह्याच्यात आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर ह्यातमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता गव्हाचं पीठ मात्र बघून थोडं थोडं करून घालायचे। जेवढे पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला ह्यात घालायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहे। इथं साधारण मला 2 ते 2.5 वाट्या पीठ लागलेलं आहे। आता पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा वरनं साधारण 1 चमचा तेल घालून मी पुन्हा एकदा कणिक चांगली मळून घेते। इथं तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता, जर तुम्हाला कमी वाटलं असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करा। तर चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। पोळीची कणिक असते ना तितपत सैलसर ही कणिक मळायची। आणि हो, कणिक मळल्या मळल्या लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या बरं का, कारण भोपळ्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे हळूहळू कणिक सैल व्हायला लागते। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण ह्याच्या पुऱ्या करू। पुऱ्या जरा जाडसरच लाटायच्या म्हणजे छान फुगतात। आता मला साधारण एका साईजच्या पुऱ्या हव्यात, त्यामुळे मी वाटीनं त्याला छान आकार देत आहे। मी अजून अशाच पुऱ्या लाटून घेते, म्हणजे तळायला आपल्याला सोप्या जातात। आता इथं मी तेल गरम केलेलं आहे आणि पुऱ्या तळायला घेतल्या। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत। बघा कशा मस्त टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात। तसे आम्ही आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्यांच्या रेसिपी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत,
त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की बघा, त्यांची लिंक मी शेअर करतच आहे. मस्त गोल्डन कलरवर ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. पुऱ्या जरा जाडसरच लाटायच्या म्हणजे पुऱ्या छान फुगतात. आता अशाच आपण इतरसुद्धा पुऱ्या तळून घेऊ. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बेडगी मिरचीचं तिखट वापरल्यामुळे या पुऱ्यांना खूप छान रंग आलेला आहे. मस्त खमंग अशा ह्या पुऱ्या होतात. ह्यात पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे ह्या पुऱ्या टिकतात. 4 ते 5 दिवस ह्या पुऱ्या सहज टिकतात. चवीला ह्या पुऱ्या खूप छान लागतात. करायलाही किती सोप्या आहेत तुम्ही बघितले ना. चला, माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या. मस्त दहीबरोबर ह्या पुऱ्या मी सर्व केलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर हिरवी चटणी, कोरडी लाल चटणी कशाबरोबरही ह्या पुऱ्या तुम्ही सर्व करू शकता. तशा नुसत्या खायलासुद्धा ह्या पुऱ्या खूप सुंदर लागतात. मग मंडळी, भोपळ्यापासून केलेली तिखट मिठाची ही पुरी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जशा भोपळ्याच्या गोड घाऱ्या आहेत तशाच ह्या भोपळ्याच्या तिखट घाऱ्या म्हणू शकतो. ह्या निमित्ताने भरपूर सारा भोपळा आपल्या पोटात जातो. त्यामुळे ह्या पुऱ्या तेवढ्याच पौष्टिकही आहेत आणि तितक्याच चविष्टही आहेत. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. टिफिनमध्ये द्यायला, ब्रेकफास्टसाठी, संध्याकाळच्या खाण्यासाठी, प्रवासात घेऊन जायला ही रेसिपी एक छान ऑप्शन आहे. मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त वेगळ्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.